जय जय रघुवीर समर्थ, सदा सर्वदा योग तुझा घडावा। तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता। रघुनायका मागणी हेची आता। इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार। दादा आपलं स्वागत। नमस्कार, जय श्रीराम। नमस्कार, जय श्रीराम। नमस्कार दादा, सर्वांना नमस्कार। आज आपल्या समूहावर वाळवेकर दादा आले आहेत, त्यांचे प्रथम मी स्वागत करते। दादा व्यवसायाने इंजिनियर आहेत, 20 वर्ष मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत। सध्या ते हैदराबाद येथे स्थायिक आहेत। ते योग प्रशिक्षक व तबला वादक आहेत। त्यांनी परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख काका यांचा त्यांनी अनुग्रह घेतला आहे व डॉक्टर काका व परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली परमार्थ शास्त्राचा अभ्यास व प्रसार करत आहेत। हैदराबाद येथे वेदांत अभ्यास वर्ग स्थापन करून त्या माध्यमातून विविध धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करतात। मराठी व हिंदी मधून दासबोध, रामकथा इत्यादी ग्रंथांचे दर आठवड्यात नियमितपणे अभ्यास वर्ग घेतात। विविध मासिकांमधून आध्यात्मिक विषयांवर लेखन करत आहेत। नवीन तंत्रज्ञान वापरून सद्गुरूंच्या ग्रंथ संपदा निर्मिती, मुद्रित शोधन, आखणी व संपादनाच्या कार्यात त्यांचे योगदान आहे। असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले दादा आज आपल्याला दासबोधातील काही मोती वेचून आपल्या भेटीला आले आहेत। मी त्यांचे स्वागत करते व पुढील सूत्र त्यांच्या सुपूर्द करते। नमस्कार दादा, नमस्कार सर्वांना। नमस्कार। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाक्रान्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुका सारिखे पूर्णवैराग्य ज्याचे, वसिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी वंदन करूया। बजरंग बलीच्या चरणी नमन। समर्थ रामदास स्वामी ज्यांचे आज दासनवमी आहे त्यांच्या चरणी सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून नमन करूया। आमचे श्री गुरु त्यांच्या चरणी साष्टांग नमन करतो। आचार्य मंदाताई त्यांना पण नमन करतो। सकल संतांना नमन करतो आणि आपण उपस्थित सगळे श्रोतृवर्ग आपणा सर्वांना सुद्धा सादर अभिवादन करतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो। विषय आहे दासबोधातील मोती। आज चिंतनासाठी अनेक मोती न निवडता एकच मोती निवडलेला आहे। दासबोधातल्या एका ओवीवर आपण विचार करण्याचा आज प्रयत्न करूया। दासबोधामध्ये 14 ब्रह्मांचा नावाचा दशक आहे आणि त्यातला 7वा समास आहे। त्याचं नाव आहे साधन प्रतिष्ठा निरूपण। मी पण जाणोनी त्यागावे, ब्रह्म होऊनी अनुभवावे, समाधान ते पावावे निस्संगपणे। अशा प्रकारची एक सुंदर ओवी या प्रकरणामध्ये, या समासामध्ये आपल्याला सापडते। अहंकाराचं स्वरूप, मीपणाचं स्वरूप काय आहे ते नीट जाणून घ्यायचं आणि ते जाणून घेऊन त्याचा त्याग करायचा। ब्रह्म होऊनी अनुभवावे, ब्रह्माशी तदाकार ऐक्यता पावायची आणि असं करून समाधान ते पावावे निस्संगपणे। जेव्हा आपण पूर्णपणे निस्संग होतो त्यावेळेला खरं समाधान आपल्याला मिळतं। अशा अर्थाची ही ओवी आहे। परमार्थशास्त्राचा अभ्यास करताना सर्व साधक मंडळी
आपण सगळे ध्यान करणारे मंडळी आहात. आपण कशा करता ध्यान करतो असा जर का प्रश्न कोणाला विचारला तर त्याचं उत्तर काय आहे? शांती मिळण्याकरता, सुख मिळण्याकरता, आनंद मिळण्याकरता, समाधान मिळण्याकरता कशा करता ध्यान करतो आपण? आपल्या सर्वसामान्य जनतेमध्ये, सगळ्या लोकांमध्ये सुखाची एक प्रेरणा असते. पण केवळ सुख प्राप्त झालं म्हणजे मनुष्य समाधानी होत नाही, हे पण तितकंच खरं आहे. तसं सुख हे नेहमी दुःखाच्या बरोबर येत असतात. सुखाच्या प्राप्तीकरता सर्व मनुष्य झटत असतात, हे देखील खरं आहे. सुख मिळवण्याकरता अनेक प्रकारचे कष्ट, हाल, अपेष्टा सहन करत असतात. सुख मिळवण्याकरता म्हणून अनेक प्रकारचे विषय गोळा करत असतात. पण या सुखाच्या प्राप्तीबरोबर मागोमाग लगेच आपल्या पावलांनी दुःख सुद्धा आपल्यापाशी येतात, असा सगळ्यांचा अनुभव आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, असं संत तुकाराम महाराज सांगून ठेवत आहे. पण तरी सुद्धा माणसाला सुख होण्याची आणि सुखरूप होण्याची आवश्यकता भासते. मी मग अशी म्हटलं, सुखी होणं म्हणजे समाधानी होणं असं नाही. आणि समर्थांनी या ओळीमध्ये समाधानते पावावे निसंगपणे असं सांगितलेलं आहे. थोडासा विचार करू म्हणजे कळेल आपल्याला. थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या सर्वांना रोज सुख मिळतं, तात्पुरतं समाधान सुद्धा होतं. रोज सुखाची व्यवस्था केलेली आहे. चांगलं चांगलं खायला मिळतं, चांगलं चांगलं कपडे घालायला मिळतात, इत्यादी प्रकारातनं आपल्याला अनेक प्रकारच्या विषयातनं सुख मिळतं. पण सुख मिळालं तरी समाधान काही केल्या मिळत नाही. खरं समाधान काही केल्या मिळत नाही, याचा जरा विचार करायला पाहिजे. असं का होतं? असं बघा, आपल्या घरामध्ये आपण नेहमी कुळधर्म कुळाचार करतो, वेगवेगळे सण करतो. भगवंताला नैवेद्य दाखवायचा असतो, पानं मांडलेली असतात, नैवेद्य दाखवलेला असतो भगवंताला. नैवेद्याची वेळ येते, नैवेद्य होतो, आरती होते, आणि मग सगळेजण आता काय, प्रसादाला म्हणून बसायचं असतं. आणि प्रसादाला बसल्यानंतर मग लक्षात येतं की अरे, भजी करायची राहिलीच. सगळ्या स्वयंपाकाच्या आणि त्या सकाळच्या गडबडीमध्ये, पूजेच्या गडबडीमध्ये एखादा कुठला तरी पदार्थ असा चुकून बाजूला राहून जातो. आणि जेव्हा आपण जेवायला बसतो त्यावेळेला आपलं लक्षात येतं की अरे, भजी करायची राहिलीच, किंवा काय भाजीत मीठ राहिलंच, इत्यादी प्रकारे. आणि सगळं जे केलेलं असतं, छान नटून थटून पूर्ण आचार पाळून देवतेची जी पूजा मांडलेली असते, त्या पूजेचा, पूजा केल्यानंतरचं जे मिळणारं समाधान असतं, त्या समाधानाला कुठेतरी गालबोट लागतं. काही लोक कुंभमेळ्याला जातात. कुंभमेळ्याला गेलो, काय छान, काय आनंद, काय सुख, सगळी पापं धुतल्या गेली, जणू मी आता मुक्तच झालो, महाकुंभला जाऊन आलो. पण काय हो तिथे गर्दी, बाप रे, अबब, केवढे लोक, केवढे हाल, आणि नुसती लुटालूट चालली आहे. झालं, कुठेतरी सुख पाहायला गेलं, कुठेतरी समाधान मिळावं असं वाटलं, पण त्या समाधानाला कुठेतरी गालबोट पुन्हा लागतं. सध्या परीक्षेचे दिवस आहेत, मार्च एप्रिल महिना आहे. नातू परीक्षेला बसलेला आहे, किंवा मुलगा म्हणा, नातू म्हणा, आपल्या घरातलं कोणीतरी परीक्षेला बसलेलं आहे. छान मार्क मिळतात, अतिशय खुश होतं, मेरिटमध्ये येतो स्टुडंट, विद्यार्थी, पेढे वाटतात, सगळेजण आनंदी. मुलगा मेरिटमध्ये आल्याचं सगळ्यांना सुख आणि आनंद झालेला आहे. पण प्रश्न येतो पुढे, कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल? आणि कुठेतरी ज्या चांगल्या मार्कांनी पास झालेला, मेरिटमध्ये आलेला, अगदी 98% मार्क घेऊन आलेला असा विद्यार्थी सुद्धा पुढे काय, असा प्रश्न जेव्हा येतो, त्यावेळेला ते समाधान पुन्हा कुठेतरी गायब होऊन जातं. आपल्या सगळ्यांचा अनुभव असा आहे, जगात काहीही केलं, कुठेही गेलो तरी सुद्धा जे समाधान आपण शोधतो आहे, जे सुख आपण शोधतो आहे, ते नेहमी लक्षात ठेवा, 3 दोषांनी युक्त असतं. एक तर ते अपूर्ण असतं, पूर्णतः सुख आपल्याला कधी मिळत नाही, पूर्णतः समाधान आपलं कधी होत नाही.
अपूर्ण. दुसरं असतं ते म्हणजे ते अनित्य असतं. अनित्य म्हणजे ते कधीही चिरकाळ टिकणारं नसतं, बदलणारं असतं, थोड्या वेळाने संपणारं असतं. तो जो आनंद असतो, ते जे सुख असतं, ते जे समाधान असतं, ते काही काळ टिकतं, नंतर पुन्हा येणे माझ्या मागल्या. म्हणून एक अपूर्ण असतं, दुसरं ते अनित्य असतं, आणि तिसरं म्हणजे ते परतंत्र असतं. परतंत्र म्हणजे ते कोणावर तरी अवलंबून असतं. समाधान ते पावावे निसंगपणे चाललंय बरं आपलं. ते परतंत्र असतं, याचा अर्थ ते कोणावर तरी अवलंबून असतं. समाधान मिळेल, मुलगा पास झाल्यानंतर हा आनंद होतो, पण तो नित्य नसतो, कारण ऍडमिशन कुठे मिळेल याच्यावर अवलंबून असतं. चांगल्या आपल्याला हव्या त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली तर पुन्हा समाधान प्राप्त होतं. तिथे नाही मिळाली तर मग समाधान भंगतं. म्हणून आपल्याला समाधान प्राप्त व्हावं की नाही हा विचार त्या मुलाला ऍडमिशन कुठल्या कॉलेजमध्ये मिळणार आहे त्याच्यावर अवलंबून असल्यामुळे ते समाधान परतंत्र असतं. आता जेव्हा असा विचार करतो आपण, त्यावेळेला समर्थ आपल्याला सांगतात, सुख सुख म्हणता आहे, दुःख ठाकोनी आले. तसंच जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. आपण इथे सुख शब्दाला जर का थोडंसं रिप्लेस केलं तर जगी सर्व समाधानी असा कोण आहे, असा देखील प्रश्न आपल्याला विचारू शकतो. परमार्थ शास्त्राची ही जी सगळी मांडणी आहे, हा दासबोध ग्रंथ आणि त्याचा जो अभ्यास आहे, हा कशा करता आहे, तर त्याचं उत्तर असं येतं की आपल्याला असं समाधान पाहिजे, आपल्याला असं सुख पाहिजे, आपल्याला असा आनंद पाहिजे की जो पूर्ण आहे, जो नित्य आहे आणि जो स्वतंत्र आहे. पूर्ण, नित्य आणि स्वतंत्र, कुणावरही अवलंबून नसलेला, त्याला म्हणतात निरपेक्ष. दासबोधाचा अभ्यास, परमार्थशास्त्राचा अभ्यास, वेदांत शास्त्राचा अभ्यास हा निरपेक्ष आनंद प्राप्त करण्याकरता. काही निकष आहेत आमच्या श्रीगुरूंनी सांगितले. निरपेक्ष शांती, निरपेक्ष शांती, निरपेक्ष तृप्ती, निरपेक्ष आनंद, निरपेक्ष समाधान आणि निरपेक्ष निर्भयता. हे जेव्हा आपल्याला साधेल त्यावेळेला आपण समजावं की आपण परमार्थच्या मार्गामध्ये जे काही करतो आहोत ते योग्य त्या दिशेने चाललेलं आहे. अशी ही शांती, तृप्ती, समाधान हे कसं मिळेल हे या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं आहे. मीपण जाणोनी त्यागावे, ब्रह्म होऊनी अनुभवावे, समाधान ते पावावे निसंगपणे. मग आता कसं पावावं समाधान? निसंगपणे. निसंग व्हायचे, मग कोणाचा संग सोडायचा? पहिल्याच चरणात सांगितलं आहे, संग कोणाचा सोडायचा? मीपणाचा संग सोडायचा. मग आता गाडी आली, मीपण जाणोनी त्यागावे. समर्थांच्या या ओवीतला हा पहिला चरण. जाणून त्यागावे सांगितलेलं आहे. जाणून घ्या, समजावून घ्या, मीपणा कशामध्ये आहे, मीपणा म्हणजे काय ते समजावून घ्या, आणि मग त्याचा त्याग करा असं सांगतात. समजून कोणाकडनं घ्यायचं? जाणकाराकडून घ्यायचं, श्रीगुरूंकडून घ्यायचं. मीपणा सुटता सुटत नाही बरं आपलं. पण हा विषय फार कठीण आहे, सूक्ष्म आहे, गुंतागुंतीचा आहे, पटकन कोणालाही साध्य होणारा नाहीये. म्हणूनच याला पुरुषार्थ असं म्हणतात. मोक्ष हा पुरुषार्थ आहे. मग मीपणा जाणून घ्यायचा, समजून घ्यायचा आणि त्याचा त्याग करायचा. या एका चरणामध्ये समर्थांनी विवेक आणि वैराग्य सांगितलेलं आहे बघा, लक्षात घ्या. मीपणा जाणून, जाणणं म्हणजे विवेक करणं, विचार करणं, आणि त्यागणं, मीपणा जाणून त्यागावे, त्यागणं म्हणजे सोडून देणं, वैराग्य सुचवलं आहे. खूप छान सगळ्या गोष्टी नीट समजून घेतल्या. समर्थांच्या ओव्या वाचताना, दासबोधाचं पारायण करताना त्या ओवीतला मागचा भाव जर का नीट आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ती ओवी आपल्याला काय देते, ती ओवी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करते, ते पूर्णच्या पूर्ण आपल्या पदरामध्ये पडू शकतं. नाही तर घाईघाईत वाचलं आणि निघून गेलं तर मग ती ओवी तशीच राहून जाते आणि आपण तसेच राहून जातो.
समर्थ म्हणतात, समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले. समजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. ही ओवी वाचली आणि ही ओवी वाचल्यानंतर याचा मीपणाचा जर का त्याग आपण केला नाही, मीपणा जर का आपण सोडला नाही आणि ब्रह्माचा अनुभव जर का आपण घेतला नाही, तर आपण कसे पुरुष ठरतो? समर्थांनी पदवीदान केलेलं आहे. उरले ते करंटे पुरुष असं समर्थ म्हणतात, करंटा म्हणतात त्याला समर्थ. मग आपणही तसे करंटे आहोत का असा विचार प्रत्येक साधकांनी करायला पाहिजे. आणि तसं व्हायचं नसेल तर मीपणा जाणून घेऊन त्याचा त्याग करायला पाहिजे. अहंकाराचा त्याग, अहंकार, अभिमान, अहंता, मीपणा. अहम अहम अहंकार इति अहंकार. अहंकार, मी म्हणणारा जो असतो, तो मी म्हणणारा जो जीव, त्यांनी आपल्या मीपणाचा त्याग करायचा आहे. या समासामध्ये समर्थांच्या फार सुंदर ओव्या आहेत, ज्या मीपणावर समर्थ लिहित आहेत. मीपणे वस्तू ना कळे, मीपणे भक्ती मावळे, मीपणे शक्ती गळे वैराग्याचे, समर्थ म्हणतात. ज्याचा मी जास्त प्रबळ असतो त्याला आत्मवस्तूचं ज्ञान होत नाही, त्याची भक्ती स्थिर होत नाही. त्याचा अहंकार जास्त आहे, तो सरळ ताठ असतो, तो कधी आडवा होत नाही, कधी तिरका होत नाही. मीपणे प्रपंच न घडे, मीपणे परमार्थ बुडे, मीपणे सकळही उडे, यश कीर्ती प्रताप, समर्थ लिहित आहेत. आपलंही असं होतं का विचार करायला पाहिजे थोडासा. मीपणामुळे आणि आपल्या अहंकारामुळे आपल्याही जीवनात अशा प्रकारची काही खोड आलेली आहे का? सर्वांच्या मनामध्ये मी हा अत्यंत जागृत असतो. मी असल्याशिवाय कामच होत नाहीत, मी असल्याशिवाय कुठलंही कार्य करता येत नाही. पण तरी सुद्धा हा खरा मी कोण आहे आणि खोटा मी कोण आहे हे ओळखणं गरजेचं आहे. जे मी म्हणतो, या देहाच्या संलग्न पाहून, या देहाशी तादात्म्य पाहून, मी म्हणणारा जो जीव, तो सगळं काही मी करतो आणि सगळं माझ्यामुळे घडतं अशा आविर्भावामध्ये जगत असतो. एक वऱ्हाड निघालं लंडनला नावाचा एक एकपात्री प्रयोग होता बघा, बऱ्याच वर्षांपूर्वी त्याचे प्रयोग व्हायचे. फार सुंदर नाटक. एक पात्री वऱ्हाड निघाले लंडनला. त्याच्यामध्ये एक पात्र आहे, एक कॅरेक्टर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ते पात्र म्हणत असतं, सगळं काही माझ्यामुळे होतं. सत्यनारायणाची पूजा केली, माझ्यामुळे झाली. घरातली सगळं कामं झाली, माझ्यामुळे झाली. शेतामध्ये ऊस पिकला, माझ्यामुळे पिकला. अशा प्रकारे ते पात्र सगळं माझ्यामुळे झालं असं सांगत असतं. आपलंही तसंच काहीच होतं का याचा थोडासा विचार करा. ऑफिसमध्ये काम माझ्यामुळे झालं, सगळे मोठमोठे प्रोजेक्ट्स डिलिव्हर माझ्यामुळे झाले, कुटुंबांचं पोषण माझ्यामुळे झालं, हा सगळा एवढा मोठा व्याप माझ्यामुळे झाला. असं जेव्हा आपण मनामध्ये आणतो त्यावेळेला थोडासा विचार करण्याची आवश्यकता आहे. खरंच मी हे करतो आहे का? खरंच माझ्यामुळे हे होतं आहे का? मी नेहमी सांगत असतो, आपल्यामध्ये साधं खाल्लेलं अन्न पचवण्याची सुद्धा ताकद नसते. मी काय म्हणतो ते नीट लक्षात घ्या. आपण जे पोटात ढकलतो ते पचवण्याची सुद्धा कर्तृत्व आपलं नाही. हे ज्याला कळलं त्याला कळेल की मी काय करतोय आणि माझ्यामुळे काय काय होतंय. भगवंतांनी सांगून ठेवलंय, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता. तो आपल्या पोटामध्ये बसून आपण जे खाल्लेलं असतं ते अन्न पचवण्याचं काम तो परमेश्वर करत असतो. पचाम्यन्नम चतुर्विधम. श्वास मी घेतो असं मला वाटतं, जर का मी घेतो तर 2-5 मिनिटं थांबून दाखवा. त्याच्यावर जर का माझी मर्जी चालत असेल तर तसं नाही होत. श्वास घेण्याचं काम देखील कोणाच्या शक्तीमुळे चाललंय? त्याच्या शक्तीमुळे चाललंय. एक दिवस जेव्हा तो ठरवेल त्यावेळेला ते काय होईल? श्वास संपून जातील. लक्षात घ्या, मी करतो असं जे म्हणतो त्याच्यामुळे काही घडत नसतं. आपण फक्त निमित्त मात्र असतो. करणारा, करता, करविता तो भगवंत आहे.
हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, मी पण कोणासही नस आहे. व्यवहारात सुद्धा असा एखादा माणूस मिळाला, अगदी घमंडी अहंकारी माणूस, समजा तुमचा मित्र किंवा मैत्रीण आहे, किती आपण त्या मित्राशी जवळीक साधतो? खरंच साधतो का? नाही. अशा माणसांपासून आपण दूर जातो. ते जे घमंडी असतात, जे अहंकारी असतात. मी पण कोणाशीचही नस आहे, समर्थ म्हणतात. ते भगवंती कैसेस आहे. भगवंताला कसं काय मानवेल मग मी करणारा? म्हणून मी पण सांडोनीप आहे, तोची समाधानी. जो आणि मीपणा सोडला आहे तो समाधानी आहे. आणि त्यानंतर मग ही आपली येते उभी. समर्थ सांगतायत, मग आता मीपणा सांडूनी राहे समाधानी म्हटल्यानंतर मग मीपणा जाणोनी त्यागावे, ब्रह्म होनी अनुभवावे, समाधान ते पावावे निसंगपणे. हा मी कसा आहे, किती सहज असतो. लहानपणी जन्मल्यापासून मीचे संस्कार आपल्याला इतके सहज होतात. आणि मी म्हणजे हा देह, ह्या भावना आपल्या मनामध्ये इतक्या सहज प्रगट होतात, आविर्भूत होतात, की आपल्याला कळत सुद्धा नाही की मी म्हणजे देह नाही, असा विचार सुद्धा आपल्याला वाटत नाही. मी म्हणजे देह नसू शकतो ही भूमिकाच नसते आपली. मग असं कुठेतरी कीर्तन प्रवचनांमधनं काहीतरी ऐकल्यानंतर मग थोडीफार जाणीव होते की अच्छा, समर्थांनी तर सांगितलंय देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. मी म्हणजे जो देह आहे, तो देह सोडून ते देह तादात्म्याचा त्याग करून आत्म्याशी ऐक्यरूपता ठेवावी. मी आत्मा आहे असं समजावं. मग आता झाले दोन, एक मी देह आणि एक मी आत्मा. हे दोन मी आले. या दोन मी मधला खरा मी कोणता आणि कोणत्या मीला जाणून त्यागावे असं समर्थ सांगतायत. या मीची व्याप्ती खूप मोठी आहे बरं. या मीमुळे जगातले सगळे व्यवहार चालतात. या मीमुळे सगळं जग चालू आहे, हे लक्षात घ्या. एका मीच्या अधिष्ठानावर दुसरा मी कार्यरत आहे. आत्मरूप मीच्या अधिष्ठानावर देहबुद्धी धारण करणारा जो मी आहे, तो मी सगळं काम करत असतो. काही ठिकाणी मी स्वतःला खूप श्रेष्ठ समजणारा असतो, त्याला म्हणतात सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स. आणि काही ठिकाणी दुसरा असतो, ज्याला मला तर काही जमत नाही बाबा, माझ्याच्याने तर काही होणार नाही बाबा, मला कुठे मेल्याला काय कळतंय, मला कुठे समजतंय, अशा प्रकारचा इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स. एक श्रेष्ठतेची भावना आणि एक कनिष्ठतेची भावना. मला काही जमत नाही, मला काही समजत नाही, मला काही कळणार नाही, अशा प्रकारे कनिष्ठतेची भावना. आणि मी किती जाणतो, मी किती समजतो, मला किती कळतं, मी कसा श्रेष्ठ, अशा प्रकारे श्रेष्ठत्वाची भावना. या दोन्हीही मीच्याच अभिव्यक्ती आहेत. आणि याचा जाणून त्याग करायला पाहिजे. चार प्रकारे मी काम करत असतो. एक मी असतो तो देहाला धरून असतो. देहाला धरून आपल्या सगळ्यांचा आता विचार झाला, मी म्हणजे हा देह. म्हणजे काय झालं, मी पुरुष किंवा स्त्री, मी उंच किंवा बुटका, मी काळा किंवा गोरा, मी लठ्ठ किंवा बारीक, मी सुंदर किंवा कुरूप. अशा प्रकारे देहाच्या बरोबर जो मी संलग्न झालेला आहे, तादात्म्य पावलेला आहे, तो असा विचार करतो. दुसरा असतो तो बुद्धीला धरून केलेला मी कसा बुद्धिमान, आत्ताच विचार केला. मी कसा मठ्ठ, माझी बुद्धी किती तल्लख, माझी स्मृती किती चांगली, मला कसं सगळं पटकन आठवतं, मला सगळं कसं पटकन पाठ होतं. नाही, हा जो मी आहे, हा मी कोणाला धरून आहे, हा बुद्धीला धरून असलेला मी आहे. मग भगवंत सांगतात मत्त स्मृती ज्ञान विपोहनंच. मग हे जेव्हा सांगतात त्यावेळेला ही बुद्धी आणि ही स्मृती आणि ज्ञान हे कोणामुळे होत असतं, हे त्या ईश्वरामुळे होत असतं. हे आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं माझी बुद्धी, माझं ज्ञान, माझी स्मृती. तिसरा मी असतो परिस्थितीला धरून, तर परिस्थितीनुरूप झालेला मी. म्हणजे कसा, मी आता ऑफिसर आहे, मी काम करतो, मी नोकरी करणारा, मी बिझनेस करणारा, मी आता निवृत्त मी, आता माझी नोकरी संपली, आता मी रिटायर झालो, म्हणजे निवृत्त असलेला मी.
मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, परिस्थितीला अनुरूप असलेला मी. आणि हे 3-4 मी ह्यामध्ये, अशा प्रकारच्या मी मध्ये आपण अखंड आयुष्य जगत असतो. आणि मग कुठेतरी आपलं पूर्वसुकृत जागृत होतं, कुठेतरी 4 शब्द चांगले कानावर पडतात, कुठेतरी आपण एखाद्या चांगल्या उपक्रमाशी जोडल्या जातो आणि मग कळतं की अरे आपण परमार्थशास्त्राचं चिंतन करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. आणि मग नवीन मी जागृत होतो, परमार्थाला धरून असलेला मी साधक, मी उपासक, मी भक्त, मी दासबोधाचा अभ्यासक, मी वेदांत शास्त्राचा चिंतक, मी नामस्मरण करणारा, मी लेख लिहिणारा, मी प्रवचन करणारा, इत्यादी प्रकारचे मी ते पण जागृत होतात. आणि असे मी सतत आपल्याला जोडत राहतात, जोडल्या जातात. मी एवढी साधना केली आहे, मी अमुकी साधना करतो, मी 2 दासबोधाचे दशक समास वाचल्याशिवाय झोपत नाही, जेवत नाही, इत्यादी प्रकारचे अभिमान धारण करतो आपण. मग हा जो मी आहे, या मीचं काय करायचं? मीचा त्याग करायचा. समर्थ सांगतात मी पण जाणून त्यागावे. हा जो नरदेह आहे, या नरदेहाचं समर्थ वर्णन करताना म्हणतात, या नरदेहाचे संबंधे बहुत पाविले उत्तम पदे, अहंता सांडोनी स्वानंदे सुखी झाले. अहंता सांडोनी सुखी कसे झाले? अहंतेचा त्याग करून. समाधान कसं पावावं? मीपणा जाणून त्यागावे. मग एक आपल्या समोर फार सुंदर विचार समर्थ ठेवतायत. ही अहंता, हा जो अहंकार आहे, याचा त्याग करायचा. समर्थांचे मनाचे श्लोक वाटतात खूप सोपे, अतिशय सुंदर, हलके फुलके, पण फार मार्मिक आणि सुंदर आहेत. अहंता गुणे सर्व ही दुःख होते, अहंता मनी पापिणी ते नसो दे. अहंता अहंता गुणे यातना ते फुकाची. अशा प्रकारचे जे समर्थांचे वचन आहेत, त्या वचनांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळतं की कसं या मीला समर्थांनी किती प्रकारे सोडून देण्याचं आपल्याला सुचवलेलं आहे, कसा उपदेश समर्थ आपल्याला करत आहे. सगळ्यात महत्वाचं कारण काय असेल? सगळ्यात महत्वाचं, ज्याला म्हणतो आपण कोर, द मेन रिझन, आमच्या प्रोजेक्ट्समध्ये आणि कार्यामध्ये, ऑफिसच्या कामामध्ये एक प्रकारचं, जेव्हा एखादा इन्सिडेंट येतो किंवा एखादी गोष्ट जशी व्हायला नाही पाहिजे तशी जर का झाली, कस्टमर इश्यू याला म्हणतो, प्रोजेक्ट काम करत नाही बरोबर, त्यावेळेला आपण त्याचं रूट कॉज अनालिसिस करतो, त्याचं RCA करतो. म्हणजे याचं मूळ कारण काय होतं? अच्छा, हे असं झालं नाही, का झालं नाही, पुन्हा प्रश्न, मग का झालं नाही, पुन्हा प्रश्न, का झालं नाही, पुन्हा प्रश्न, असं करत करत खोलात शिरायचं आणि त्याचं मूळ कारण काय आहे ते शोधून काढायचं. या परमार्थशास्त्रामध्ये आपण सुखापासून वंचित राहतो आणि आपल्याला नित्य आणि स्वतंत्र असं सुख किंवा समाधान मिळत नाही. याचं कारण काय? याचा रूट कॉज अनालिसिस जर का केला तर कळतं की ते म्हणजे हे अहंता, हा मीपणा. या मीपणामुळे दुःख होत आहे. आणि कशाचा मीपणा? देहाचा मीपणा. मी देह आहे अशी जी पक्की समजूत आपली सगळ्यांची झालेली आहे. आणि हा देह असेच तर मी आहे, देह नसेल तर मी नाही, अशी जी समजूत झालेली आहे, तीच सगळी या रूट कॉज अनालिसिस केल्यानंतर हेच रूट आहे, त्याचं रूट कॉज. मग आता करायचं काय? अहंकाराचा त्याग करायचा, अहंकार सोडून द्यायचा. अहंकार कशा प्रकारे सोडायचा? ब्रह्माची प्राप्ती करायची आहे तर सगळ्यात पहिले अहंकार सोडायला सांगितलं आहे. त्याचा त्याग केल्याने काय होतं? ब्रह्म होऊनी अनुभवावे, हे दुसरं चरण आहे आपलं. त्याच्याकरता प्रीकर्सर, प्रीरिक्विजिट, आधी काहीतरी करायला पाहिजे, प्रीकंडिशन ज्याला म्हटली, ती आहे मीपणा जाणून त्यागावे. तसं जर का झालं तर ब्रह्म होऊनी अनुभवावे साधू शकतं. ज्ञानेश्वर महाराजांची एक फार सुंदर होई आहे, तैसा विचारोनी अहंकारू सांडीजे, मग असतची वस्तू होईजे, आपली स्वस्ती सहजे आपण केली. तैसा विचारोनी अहंकारू सांडीजे. इथे मीपणा जाणोनी त्यागावे, दोन्हीही अक्षरशः पॅरलल ओव्या आहेत. मग असतची वस्तू होईजे, जे आपल्यामध्ये जे आहेच वस्तू म्हणजे आत्मवस्तू, त्याला आत्मतत्व असं म्हणतात.
असतची वस्तू होईचे, तीच ती आपण होणार. कधी विचारूनी अहंकार सांडल्यानंतर. विचारूनी म्हणजे कोणाला विचारून? दोन अर्थ येतात बघा विचारून म्हणजे. तैसा विचारूनी अहंकारू सांडीजेचा याच्यात विचारूनी म्हणजे एक तर कोणाला तरी विचारून. कोणाला विचारून? शास्त्रग्रंथांना, संतांना, श्रीगुरूंना, थोर महात्मे जे आहेत, संत पुरुष मंडळी जी आहेत, त्यांना विचारून अहंकार सांडीजे. किंवा विचारूनी म्हणजे विचार करून. शास्त्र, संत, गुरु काय सांगतायत, त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावर विचार करून आपला अहंकार सांडीजे. मग असं त्याची वस्तू होईजे. मग असं आपल्याला करता येतं का? करता येऊ शकतं का? बघा, हा विचार जो आहे ना, हा विचार सतत करावा लागतो. पदोपदी विचार करावा लागतो. पदोपदी विचार करून न करता आपण परमार्थशास्त्रात काहीही करू शकत नाही. काहीही करू शकत नाही. समजून उमजून विचारपूर्वक, मगाशी विचार केला आपण, समजले आणि वर्तले, समजून उमजून जर का आपण आचरणात आणलं तर आपण जे साध्य करायचंय ते करू शकतो. म्हणून ही अशी कुठली साधना पद्धती जेव्हा आपण करतो, ध्यान करतो, उपासना करतो, त्याच्या आधीची जी भूमिका आहे ती भूमिका ही विचारांनी तयार करावी लागते. तो प्लॅटफॉर्म आधी एस्टॅब्लिश करावा लागतो. हा विचार पूर्ण झाल्यानंतर मग जे आपण साधना करतो, जे आपण ध्यान करतो, त्याचा जो योग्य तो परिणाम आपल्यावर व्हायला पाहिजे तो होऊ शकतो. आता साधना कशी करायची, विचार कसा करायचा, थोडासा विचार करू आणि पुढे जाऊ. आपण विचार करतो आहोत खरा मी कोणता आणि खोटा मी कोणता. दोन मीचा विचार आपण केला मग आहे. एक जो देहाला धरून आहे तो मी, आणि दुसरा जो आत्मरूप मी, ज्याला समर्थ सांगतायत, शास्त्र सांगताय आपल्या सगळ्यांना, तो मी. असे दोन मी आपल्या समोर आलेले आहेत. मग मी म्हणजे देह नाही, या भूमिकेवरच स्थिर होण्याकरता आपल्याला आधी ती भूमिका समजून घ्यावी लागेल की खरंच मी का नाही. आणि हे तपासून बघायला पाहिजे, आणि हे तर्काला आणि आपल्या अनुभवामध्ये आणून आपल्याला ते जाणून घ्यावं लागणार आहे की खरंच मी आहे का, मी देह आहे का, हा प्रश्न आहे. आता त्याचं थोडंसं आपण चिकित्सा करू. एक सूत्र रूपाने मी तुमच्यासमोर एक वाक्य मांडतो. जे मी आहे, माफ करा, जे माझं आहे ते मी नाही. काय सूत्र सांगतं आपल्याला? जे माझं आहे ते मी नाही. उदाहरणार्थ, हे जे घर आहे, ज्या घरात मी बसलो आहे, किंवा ज्या घरात तुम्ही सगळे बसलेले आहात, हे घर माझं आहे, म्हणून मी म्हणजे घर नाही. सगळ्यांना पटलं का? जे माझं आहे ते मी नाही, हे सगळ्यांना पटलं का? दुसरा विचार करूया आपण. आता माझ्यासमोर हा फोन आहे, हा माझा फोन आहे. हा फोन माझा असल्यामुळे फोन म्हणजे मी नाही. लक्षात येतं? जे माझं आहे ते मी नाही, फोन माझा आहे म्हणून फोन मी नाही. थोडस जवळ आणू, अजून खोलात शिरण्याचा प्रयत्न करू जरा. घर झालं, समोरचा फोन झाला, अजून थोडं जवळ येऊ आपल्याकडे. हा सदरा जो मी घातलेला आहे, हा माझा सदरा आहे. हा माझा सदरा असल्यामुळे सदरा म्हणजे मी नाही. सगळ्यांची मान्यता आहे? अजून थोडस जवळ जाऊ, अजून थोडस जवळ जाऊ. हे शरीर माझं आहे, म्हणजे शरीर मी नाही. कशावरून? शरीर माझं आहे असं आपण सगळेजण म्हणतो. उत्सवामध्ये काम करायचं असतं, खूप दगदग खूप होते, मग काय म्हणतो आपण? आज माझं अंग दुखतं आहे. ऑफिसमध्ये खूप काम करावं लागतं, खूप जास्त वेळ स्क्रीन समोर बसावं लागतं, मग काय म्हणतो? आज माझं डोकं दुखतं आहे. खूप चालावं लागतं, मग काय म्हणतो? आज माझे पाय किंवा गुडघे दुखत आहे. माझे गुडघे, माझं डोकं, माझं शरीर असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला ते मी नाही. कधीतरी कोणी असं म्हटलंय का हो की आज मी खूप ठणकतोय, आज मी खूप दुखतोय? असं कोणी म्हणत नाही. आज माझं अंग दुखतंय, आज माझा गुडघा बोलतोय,
आज माझं डोकं चढलंय असं म्हणतात. माझं, जे माझं आहे ते मी नाही. हात, पाय, डोळे, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय काय जे असतील ते माझे आहेत, पण ते मी नाही. एक वेळ बदलायचा वेळ आला, ऑपरेशन करायचा वेळ आला, कापून टाकायचा वेळ आला, तो म्हणतो की चालू दे, एखादा अवयव गेला तरी चालेल, पण मी टिकलो पाहिजे. मग आता आपल्याला आपल्या देहाशी थोडासा वेगळेपणा जाणवायला सुरुवात झालेली आहे, की माझा देह म्हणजे मी नाही, हे समजलं आपल्याला. मग जेव्हा वेगळापणा जाणवतोय त्यावेळेला त्याला त्या देहाशी आपल्याला बोलता येतं, त्या देहाला आपल्याला समजावून सांगता येतं की बाबा रे, तू दुखतोय का? बरं ठीक आहे, तू दुखतोयस ना, मग मी तुला एक काम करतो, तुला एक गोळी देतो, ती गोळी घे आणि शांत राहा. म्हणून शरीर म्हणजे मी नाही. पुढचा विचार, पुढचा विचार, मन. मन म्हणजे मी आहे का? विचार करू. आपण काय म्हणतो? माझं मन. एक दिवस मी आलो ऑफिसमधनं घरी, खूप भूक लागली होती त्यावेळेला, आणि मग बायकोनी जेवायला वाढलं लगेच, आणि मी पानावर येऊन बसल्याबरोबर माझ्या आवडीची भाजी तिथे पानात मला दिसली एकदम. म्हटलं वा वा वा, क्या बात आहे. मी तिला म्हटलं, माझ्या मनातलं कसं काय ओळखलंस तू? आज मला ही भाजी खायची म्हणून माझ्या मनात विचार आला होता. काय तू बरोबर माझ्या मनातलं ओळखलीस. काय म्हटलं मी? वाक्य काय आहे? माझ्या मनातलं कसं ओळखलं? माझ्या मनातलं म्हणजे माझं मन झालं, मन माझं झालं म्हणजे मन मी नाही. लक्षात घ्या. शरीर म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही. मग मन मी नसेल तर मला माझ्या मनाशी बोलता आलं पाहिजे. जर का मन म्हणजे मी नाही आणि मन आणि माझं मी ह्याच्यामध्ये जर का फरक असेल, माझं मन आणि मी याच्यात जर का फरक असेल, तर मला माझ्या मनाशी बोलता आलं पाहिजे. मग माझं मन जर का रुसलं असेल तर मला त्याची समजूत घालता आली पाहिजे की बाबा तू रुसू नकोस, तू काही कोपऱ्यात जाऊन बसू नकोस. रुसूबाई रुसू, कोपऱ्यात जाऊन बसू. नाराज होऊ नकोस. आणि एवढं ऐकूनही जर का मनाने माझं ऐकलं नाही, एवढं सांगून सुद्धा, आणि मन बंड करायला उठलं आणि कोपऱ्यात जाऊन बसलं, खूप नाराज झालं, खूप रुसून बसलं, तर मग खुशाल मनाला सांगता येईल मला की बरं, तुला नाराज व्हायचं आहे तर तू हो, मला काही फरक पडत नाही. नाराज तू झालेला आहेस, मी नाही. कारण मी कसा आहे? मी वेगळा आहे. कोणापासून? माझ्या मनापासून. शरीर मी नाही, मन मी नाही, तसंच बुद्धी सुद्धा मी नाही. कारण का? आपण म्हणतो माझ्या बुद्धीने मला दगा दिला, ऐनवेळी मला काही आठवलं नाही. जेव्हा मला काही आठवलं नाही किंवा माझ्या बुद्धीने मला दगा दिला, असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला बुद्धी कशी झाली? माझी बुद्धी झाली. जेव्हा बुद्धी माझी होते त्यावेळेला बुद्धी मी नाही, हे लक्षात येतं. मग बुद्धीशी पण बोलता येतं, बुद्धीपासूनही वेगळं होता येतं. मग अशाच प्रकारे पुढचा विचार, प्राण, ज्याला आपण म्हणतो प्राण आहेत म्हणून हे सगळं चाललेलं आहे, हा सगळा डोलारा. पण तरी सुद्धा जेव्हा खूप भूक लागते, खूप तहान लागते, कासावीस जेव्हा जीव होतो, त्यावेळेला काय म्हणतो आपण? आता माझे प्राण कंठाशी आलेले आहेत. कोण म्हणतं असं? मी म्हणतो. कुठेतरी हाईक करून यायची, कुठेतरी चालून यायचं, किंवा कुठेतरी खूप जोरजोरात जाऊन जिम करायचं, आणि मग नंतर काय म्हणायचं? माझे प्राण कासावीस झाले आहेत. आता प्राण कसे झाले? माझे प्राण झाले. ज्या अर्थी ते माझे प्राण आहेत त्या अर्थी मी म्हणजे प्राण नाही. मग मी जर का प्राण नसेल तर मला माझ्या प्राणांशी बोलता आलं पाहिजे. काय बोलता आलं पाहिजे? एक वेळ अशी येईल आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये, त्यावेळेला त्या प्राणांशी बोलता आलं पाहिजे की बाबांनो, तुमची जायची वेळ झालेली आहे. तुमची वेळ झाली की तुम्ही खुशाल जायला हरकत नाही. मी आणि तुम्ही वेगळे असल्यामुळे मला तुमच्या जाण्या येण्याशी काही संबंध नाही, असं आपण म्हणू शकतो का? प्रश्न आहे. सगळ्यांनी विचार करावा आपल्या आपल्या पुढं. जे माझं आहे ते मी नाही, मी शरीर नाही, मी देह नाही, मी बुद्धी नाही, मी मन नाही, मी प्राण नाही. मग मी कोण आहे? आपल्या सगळ्यांना आवडतं निर्वाणाष्टकम, न मे बुद्धंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्रजिव्हे न च घ्राणनेत्रे. काय म्हणतात पुढे? आचार्य म्हणतात, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मग मी कोण आहे? मी सद्रूप चिद्रूप आनंदरूप आत्मा आहे.
मी व्यापक, नित्य, सत्य, आद्य, अनंत असं तत्व आहे. मी आत्मा आहे. जे शास्त्रांनी सांगितलं आहे, जे संतांनी सांगितलं आहे, तो मी, तो खरा मी आहे. जो खोटा मी आहे त्याला तोतया मी म्हणतात. तो मी खोटा आहे, तो भ्रामक मी आहे. तो भ्रामक मी आहे. मग काय सोडायचंय? मीपणा जाणून त्यागावे, ब्रह्म होऊनी अनुभवावे. त्या ब्रह्माचा अनुभव घ्यायचा म्हणजे काय करायचं? ब्रह्मतत्व, आत्मतत्व, पहिली गोष्ट म्हणजे दोन्ही एकच आहे. आत्मा आणि ब्रह्म दोन्ही एकच आहे. ब्रह्म म्हणजे व्यापक, अत्यंत विशाल, अनंत. आणि आत्मतत्व सुद्धा तसंच आहे. पण ब्रह्माचा जो भाग, जो या शरीराने व्याप्त केलेला असतो, शरीराच्या सापेक्ष उपाधीमध्ये अडकलेला ब्रह्माचा जो भाग, त्याला आत्मा असं म्हणतात. ब्रह्म सगळीकडे व्यापक आहे, सर्व व्यापक आहे, सर्व चराचर सृष्टीमध्ये भरलेला आहे. शास्त्र सांगतं आपल्याला. त्यातल्या ब्रह्मातला या शरीरापुरता मर्यादित भाग, या शरीराच्या सापेक्ष भाग जो ब्रह्म त्या शरीरापुरतं वाटतं, त्याला आत्मा असं म्हणतात. ब्रह्म आणि आत्मा दोन्ही एकच आहेत, हे लक्षात ठेवायचं. ब्रह्माचा अनुभव घ्यायचा, ब्रह्म होऊनी अनुभवावे. कसं? त्याचं कारण मीपणा जाणून त्यागावे. हा मीपणा सोडायचा. हा सुटण्याकरता काय करायला पाहिजे? थोडासा विचार करायला पाहिजे. आता आपल्या समोर संकल्पना येतात, त्या संकल्पनांचा आपण थोडासा विचार करणार आहोत. कोणाला अनुभव घ्यायचा आहे ब्रह्माचा? ब्रह्म होऊनी अनुभवावे. हा अनुभव घेणारा हा कोण आहे? आपण त्याला म्हणतो मी आहे. जो मी आपण विचारपूर्वक आणि अनुभवपूर्वक आणि तर्कपूर्वक बाजूला केलेला आहे शरीरापासनं, प्राणांपासनं, बुद्धीपासनं, तो मी हा ब्रह्माचा अनुभव घेणारा आहे. पण तो मी कोण आहे आणि कुठे असतो, असा प्रश्न आपल्या पुढे येतो. त्याचं उत्तर शास्त्रकार सांगतात. काय सांगतात? ब्रह्म कोण आहे? जीवो ब्रह्मैव नापरः. जीवो ब्रह्मैव नापरः म्हणजे जीव आणि ब्रह्म एकच आहे. तो विचार कोण करते? जीव करते. आता जीव म्हणजे काय? जीव ही संकल्पना कळल्याशिवाय परमार्थशास्त्रामध्ये काहीही प्रगती होत नाही. मग जीव म्हणजे काय? ज्याला आपण जीव म्हणतो, जीव म्हणतो, जीव म्हणतो, याचा जीव, त्याचा जीव, याचा जीव खातो, त्याचा जीव खातो, ते जीव म्हणजे काय तत्व आहे हे आपला जीव गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही. जीव ही संकल्पना नीट स्पष्टपणे समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्याकरता शास्त्रकारांनी जी मांडणी केली आहे अतिशय सुंदर, चपखल, फार शांतपणे ती समजून घेता येते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जीव कशाला म्हणतात? जीवाकरता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अंतःकरण. हे अंतःकरण आणि हा आत्मा आणि ह्या आत्म्याचं ह्या अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, ज्याला चिदाभास असं नाव आहे, जो आभास आहे, त्याला म्हणतात जीव. या तीन घटकांना, कुठले घटक झाले तीन? पुन्हा पुन्हा लक्षात घ्या. प्रतिबिंब आहे कशाचं? आत्म्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब. त्या प्रतिबिंबाला म्हणतात चिदाभास. प्रतिबिंब कोणाचं आहे? आत्म्याचं आहे. कोणामध्ये पडलेलं आहे? अंतःकरणामध्ये पडलेलं आहे. मग एक, दोन आणि याचं प्रतिबिंब पडलेलं, ते प्रतिबिंब सुद्धा, अशा तीन गोष्टींच्या संकल्पनेला जीव असं म्हणतात. आणि ज्या वेळेला ही जीव संकल्पना स्पष्ट होते त्यावेळेला आता कोणी कोणाला बघायचं आहे, आता कोणी ब्रह्म होऊन अनुभवायचं आहे, हे आपल्या समोर स्पष्ट व्हायला सुरुवात होते. समर्थांचं एक वचन आहे, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. मग आपणासी आपण म्हणजे दोन आपण झाले इथे. मग कोणी कोणाला बघायचं? मग अशी जसं म्हटलं, दोन मी झाले. ह्या दोन मींची जर का नीट संगती लागली तर सगळं चित्र स्पष्ट होतं. त्याच्याकरता एक अगदी छोटासा प्रयोग आहे, तो आपण करून बघू. माझ्यासमोर हे बॅटरी आहे, ही टॉर्च आहे, आणि हे इथे काचेचा गोळा आहे. मला कदाचित तितकं स्पष्टपणे दिसणार नाही. जाऊन जरा इथले लाईट थोडेसे बंद करतो, म्हणजे तुम्हाला कदाचित ह्याच्यातला प्रकाश नीट दिसेल, कारण बॅटरी थोडी कमी झालेली आहे पॉवर बॅटरीची. हा आत्मा आहे असं समजा. आत्म्याची पॉवर अशी कधी कमी होत नाही.
आत्म्याची पवर जशी आहे तशीच असते, नित्य असते, अनादिकालपर्यंत असते. पण हा आत्मा आहे असं आपण समजू. हे प्रतिबिंब धारण करणारं अंतःकरण आहे असं आपण समजू. हे अंतःकरण आणि हा आत्मा, या आत्म्यामध्ये, या आत्म्याचं या अंतःकरणामध्ये पडलेलं हे प्रतिबिंब, म्हणजे हा काचेच्या गोळ्यामध्ये हा प्रकाश त्यांनी धारण केलेला आहे. हा आपल्याला सगळ्यांना नीट दिसतोय, लक्षात येते का? हा जो प्रकाश आहे हा सर्वसामान्य आहे, सर्वत्र आहे, सम आहे, नित्य आहे, अनंत आहे, सगळीकडे आहे, सर्व काळी आहे, सर्व ठिकाणी आहे, सगळ्यांमध्ये एकरूपतेने आहे. हा प्रकाश सगळीकडेच असतो. हे जे आहे त्याला अंतःकरण म्हणतात. हे अंतःकरण, ज्याला आपण मन, अहंकार, अंतःकरणाचे 4 घटक, पुन्हा विषय लांबत जाईल, मोठा आहे, कदाचित आपल्या सगळ्यांना माहिती पण असेल. अंतःकरणाचे 4 घटक आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मीपणा जाणूनी त्यागावे. त्या त्यागण्यामध्ये जो मीपणा आहे, जो अहंकार आहे, त्या अहंकाराबरोबर बाकीच्या 3 घटकांचा सुद्धा विचार करावा लागतो. मन, बुद्धी आणि चित्त, या चौघांना मिळून अंतःकरण असं म्हणतात. आणि अंतःकरण म्हणजे हा घटक, याचा त्याग करायचा आहे. तर हे कल्पनेपुरतं आहे. याच्यामध्ये हा प्रकाश व्यापला गेलेला आहे, आपल्या सगळ्यांना दिसतोय. असं जर का बाजूला केलं तर त्यातला प्रकाश तितकासा दिसत नाही, पण असं जर का ठेवलं इथे तर त्यातला प्रकाश स्पष्टपणे दिसतोय, वेगळ्या प्रकारे जाणवतोय. याच्यामध्ये प्रकाश धारण करण्याची शक्ती आहे. कुणामध्ये? अंतःकरणामध्ये. का बरं आहे? कारण हा स्वच्छ आहे, हा पारदर्शक आहे. इथे जर का मी दगड वापरला असता, एखादा साधा दगड ठेवला असता, त्या दगडामध्ये प्रकाश स्वीकार करण्याची शक्यता आहे का? नाही, ती शक्ती दगडामध्ये नाही. पण या अंतःकरणामध्ये स्वच्छ आणि शांत असल्यामुळे प्रकाश स्वीकार करण्याची शक्यता आहे, शक्ती आहे. आणि म्हणून आत्म्याचा या अंतःकरणामध्ये जे प्रतिबिंब पडतं, त्या प्रतिबिंबाला, आत्म्याला आणि या अंतःकरणाला, तिघांना मिळून जीव ही संकल्पना तयार होते, स्पष्ट होते. आता हा जो जीव आहे, या जीवानी ब्रह्म होऊन अनुभवावे, म्हणजे यातला जो प्रकाश आहे, या प्रकाशाने या प्रकाशाशी एकरूप व्हायचं आहे. यातल्या प्रकाशाने या प्रकाशाशी मी हाच प्रकाश आहे असं समजून एकरूप व्हायचं आहे. असं जेव्हा होतं त्यावेळेला पाहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय? यातल्या प्रकाशाने जाणून घेणं की मूळचा प्रकाश मी हा आहे. यातला जो प्रकाश आहे हा कसा आहे? तोतया आहे, खोटा आहे. हा जो आहे हा असंग आहे. हा जो आहे हा लिप्त आहे. कशा कशाने लिप्त आहे? मन, बुद्धी, चित्त, अहंकार आपण बघितलं आता. प्राण, शरीर याच्यामुळे लिप्त आहे. मी करणारा याचं आहे. कर्तृत्व, भोक्तृत्व, भ्रांती याची आहे. सुख दुःख कोणाला होतात? याला होतात. हा कसा आहे? हा अधिष्ठान रूप आहे. याला कधी सुख दुःख होत नाहीत. याला सुख दुःख होत नाहीत, याच्यावर कुठलाही प्रकार आहे, काही परिणाम होत नाहीत, याला कुठलेही विकार नाहीत. विकार कोणाला आहेत? याला होत. अंतःकरण कधी कधी खट्टू होतं, मन कधी कधी बेचैन होतं, चित्त कधी कधी पांगतं, बुद्धी कधी कधी दगा देते, अहंकार कधी कधी उफाळून वर येतो. हे सगळं कुठे चाललंय? हे सगळं इथे चाललंय. इथे म्हणजे यातल्या प्रकाशामुळे चाललेलं आहे. या प्रकाशाने, कशातल्या? चिदाभासाने. यातला जो प्रकाश आहे त्याला म्हणतात चिदाभास. या चिदाभासाने ओळखणं की मी म्हणजे हे आहे. यातला जो प्रकाश आहे त्या प्रकाशाने जाणणं की माझा जो मूळचा जो प्रकाश आहे, स्वरूप जे आहे ते मुख्यतः इथनं येणार आहे. हे ओळखणं याला म्हणतात पाहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. मग जो बद्ध असतो, बद्ध असतो, तो म्हणतो की मी तर शरीर आहे. त्याला तर याच्याशी काही घेणं देणं नसतं, याच्याशी काही घेणं देणं नसतं. तो म्हणतो मी अहंकारी, मी बद्ध, मी शरीर असं समजणारा जो असतो तो बद्ध असतो. साधकावस्थेमध्ये जे आपण सगळे लोक आहोत, जे विचार करतो आहोत, त्यांना आता हे कळतं की अरे मी शरीर नाही, हे मला पटलं. पण मी कोण आहे मग? तर मी चिदाभास आहे, मी जीव आहे.
मी जीव आहे असा विचार करणारा जो साधक, त्याची अशी अनुभूती असते, त्याचा असे अभिमान असतो की मी म्हणजे यातला चिदाभास आहे. जो बद्ध असतो तो काय विचार करतो, मी म्हणजे फक्त शरीर, मी म्हणजे मन, मी म्हणजे प्राण, असे विचार करणारे जे लोक असतात ते बद्ध. साधक जो असतो तो विचार करतो की हा, याच्यातला जो चिदाभास आहे ना, जो प्रकाश आहे ना, तो प्रकाश म्हणजे मी. पण अजून अनुभव आलेला नसतो, कारण मी पण ब्रह्म होऊनही अनुभवावे अजून सिद्ध झालेलं नसतं. त्याच्यामुळे इथपर्यंत गाडी गेलेली नसते. आणि म्हणून साधक आणि सिद्धातला फरक हा आहे. सिद्ध जो असतो तो जाणतो की ह्याच्यातला जो प्रकाश आहे तो प्रकाश मूळचा ह्याच्याच असल्यामुळे हा कुटस्थ चैतन्य आहे. मी म्हणजे कुटस्थ चैतन्य, आत्मा. थोडक्यात मी म्हणजे आत्मा, मी म्हणजे चिदाभास नसून मी म्हणजे आत्मा, हे जाणतो. मग ध्यानकाली काय व्हायला पाहिजे? ज्या वेळेला आपण ध्यानास बसतो, ध्यान करतो, त्यावेळेला काय व्हायला पाहिजे? यातल्या चिदाभासाने हे जाणायचं आहे की मी देहाशी संलग्न नाही, मनबुद्धी प्राणांशी संलग्न नाही, माझा जो मूळचा प्रकाश आहे तो याचा प्रकाश आहे. माऊलींची फार सुंदर ओवी आहे. परतोनी पाठी मोरे ठाके, आपणया आपण पे देखे, देखत खेव ओळखे म्हणे तत्व हे मी. यातला प्रकाश परततो आणि पुन्हा आपल्यालाच बघतो. आणि आपणया आपण पे देखे, आपणया आपण पे देखे, याला बघतो, यातलाच प्रकाश याला बघतो आणि म्हणतो, ओळखतो की अरे हे तर माझंच तत्व आहे, हा तो मीच आहे. अशा प्रकारे ब्रह्म होऊनही अनुभवावे. आणि हा जो प्रकाश आहे हा नित्य प्रकाश आहे. याच्याकरता काही वेगळं करावं लागत नाही, फक्त आपली वृत्ती, चित्तवृत्ती आतमध्ये वळवावी लागते. ध्यानकाली आपण बसून आपली चित्तवृत्ती आतमध्ये वळवणं आणि आपल्यातलाच जो प्रकाश आहे, जो मी 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 करत जो स्फुरण करतो आहे, जो सतत मला जाणवतो आहे, मी नाही असं मला कधीही जाणवत नाही, मी नित्य आहे असं मला जाणवत असतं. मी जसा काल आहे तसाच आज पण आहे. जसा मी या वर्षी आहे तसा मी मागच्या वर्षी आहे तसा मी या वर्षी सुद्धा आहे. जसा मी माझ्या बालपणी होतो तसा मी आत्ता सुद्धा आहे. आणि तसंच मी पुढे सुद्धा असणार आहे, तोच मी. आणि यालाच थोडंसं स्ट्रेच केलं तर, जो मी या जन्मामध्ये आहे तो मी या जन्माच्या आधी सुद्धा मी आहे. आणि या जन्मानंतर म्हणजे या मृत्यूनंतर म्हणजे या देहाच्या त्यागानंतर सुद्धा मी तसाच आहे. अशा पद्धतीने मीची संगती अखंड राहते. कुठल्या मीची? या मीची. हा मी कसा असतो? येणारा जाणारा असतो. हा बाजूला गेला तरी याच्यात काही फरक होत नाही. हा बाजूला गेल्यानंतर मात्र यातला प्रकाश निवृत्त होतो, लक्षात घ्या. यातला जो प्रकाश आहे तो याची देण आहे. हा बाजूला गेल्याबरोबर प्रकाश निवृत्त होतो आणि मग आपण म्हणतो की त्याचा जीव गेला. अशा प्रकारे जेव्हा आपण नीट समजून घेतो त्यावेळेला मला काय साधायचं आहे? ब्रह्म होऊनी अनुभवावे, मी पण जाणवनी त्यागावे, ब्रह्म होऊनी अनुभवावे, समाधान ते पावावे निस्संगपणे. निस्संगपणे शब्द फार महत्वाचा आहे. आपल्या बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे की मी आत्मा आहे, मी कशातही अडकलेलो नाही, मी कशाशीही संग पावत नाही, मी सर्वांपासून असंग आहे, असा आपल्या बुद्धीचा निश्चय होणं म्हणजे मोक्ष आहे. लक्षात घ्या, म्हणजेच ज्ञान आहे. माऊलींची ओवी आहे, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपणासी आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. अहर्निशी तत्परायण होऊन काय? ब्रह्मनिष्ठा. कशी ब्रह्मनिष्ठा राखायची? कशा पद्धतीने राखायची? बुद्धीचा निश्चय करून. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान. आपण कोण आहोत? आपण आत्मा आहोत, अशा प्रकारचा बुद्धीचा निश्चय अखंड धरून ठेवता आला तर आपल्याला जे पाहिजे ते होऊ शकतं. मग समाधान ते पावावे निस्संगपणे. निस्संगत्व जोपासायचं आहे, निस्संगत्व प्राप्त करायचं आहे, निस्संगत्व आत्मसात करायचं आहे. आणि ते करण्याकरता ज्या ज्या संघामध्ये आपण अडकलेलो आहोत त्या त्या संघांपासून आपल्याला सोडवणूक करून घ्यायची आहे, सुटायचं आहे. असंगोयम पुरुषः. ब्रह्मतत्वाचं वर्णन कसं आहे? असंग आहे. असंगोयम पुरुषः. असंग पुरुषाशी मला एकरूप व्हायचं असेल तर मला काय करायला पाहिजे? ज्याच्यामध्ये मी अडकलो आहे, ज्या संघांमध्ये मी अडकलो आहे त्या संघांपासून मला मुक्त व्हायचं असेल, कुठल्या संघांमध्ये मी अडकलो आहे
आणि संघ म्हणजे काय आणि सोडायचं म्हणजे काय. विषयांची आसक्ती. 4 प्रकारचे दृष्टीने विचार करू आपण. 4 प्रकारचे संघ असं नाही म्हणता येणार, 4 पद्धतीने विचार करता येऊ शकतो त्याला. एक व्यक्ती, दुसरा आहे वस्तू, तिसरा परिस्थिती आणि घटना. यांच्यामध्ये आपण अडकलेलो, यांच्या संघामध्ये आपण जीवन जगत असतो. नेहमी कुठल्या तरी व्यक्तीच्या संदर्भात आपलं जीवन सुरू असतं. कुठल्या तरी व्यक्तीच्या संघात. माझा बॉस ऑफिसमध्ये सुरू, संघ आला. माझा बॉस, माझा मुलगा व्यक्ती, माझी पत्नी, माझे पिता, माझी माता. व्यक्तीच्या संदर्भात आपलं जीवन सुरू असतं. त्यांचा संघ आपण जगतो, त्यांचा संघ आपण भोगतो. मग आता त्यांचा संघ म्हणजे तो सोडून द्यायचा का हो? आपण सगळे गृहस्थ आहोत, संन्यासी नाही आहोत. कोणी संन्यास घेणार असेल या ग्रुपवर तर मला माहीत नाही, पण मोस्टली मी असं अज्युम करतो की सगळेजण गृहस्थ आश्रमी आहोत. मग सगळ्यांना सोडून जायचं का हिमालयात निघून? नाही. मग काय करायचं? ज्या संघाची आपल्याला आसक्ती जडली आहे त्या आसक्तीचा त्याग करायचा. संघाचा त्याग नाही करायचा, म्हणजे शरीरांचा त्याग नाही करायचा आहे. या सगळ्या नातेवाईकांचा, सगळ्या व्यक्तींचा आपण त्याग करायची आवश्यकता नाही. पण त्यातली जी माझी आसक्ती आहे, हेवे दावे आहेत, घेणे देणे आहेत, दुखणे उणेपणे आहेत, ते सगळे सोडून द्यायचे. व्यक्ती. दुसरं आपण बघितलं वस्तू. वस्तूंचा संघ जडतो हो. माझी कार, माझे पुस्तक, माझं ऑफिस. व्यक्तींपेक्षा थोडा वरचा स्तर असतो हा, जास्त जवळीक असते. माझा फोन, लेटेस्ट फोन माझा, सगळ्यात मोठा, दिखाव्याची सगळी गोष्ट वस्तू. माझा कोट, माझं दिसणं, माझे दागिने. वस्तूंचा संघ. त्याच्यामध्ये आपली आसक्ती आहे का ह्याचा ज्याचा त्यांनी विचार करावा, ज्याने त्यांनी विचार करावा. त्या आसक्तीतनं आपण निघू शकतो का याचा विचार करावा. आणि पुढचा आहे परिस्थितीचा संघ. संघामध्ये जगतो आपण. परिस्थिती, हा मी तर गरीबच आहे, माझ्याकडे तर पैसाच नाही, मी खूप श्रीमंत आहे. हा कशाचा? मगाशी आपण अभिमानाचा विचार केला, अभिमानासारखाच हा विचार आहे. परिस्थितींचा संघ. वेगवेगळ्या प्रकारे परिस्थितीशी आपण अटॅच होतो, आपण संलग्न होतो. मी आत्ता ऑफिसमध्ये जातो आणि मी ऑफिसमधला मोठा पदाधिकारी आहे, कार्यकर्ता आहे. हा संघ. मी अमुक कंपनीत काम करतो, खूप मोठ्या काय प्राऊड मुवमेंट सांगत असतो आपण सगळ्यांना. तो संघ. आणि तो सुटल्यानंतर म्हणजे निवृत्त झाल्यानंतर सुद्धा तो संघ काही सुटत नाही. मग काय? मग लिहितात बोर्डवर. निवृत्त झाल्यानंतर नेम प्लेट बदलल्या जाते फक्त. त्याच्यासमोर असं वेगळ्या अक्षरामध्ये, वेगळ्या फॉन्टमध्ये निवृत्त शब्द लिहिला जातो. निवृत्त प्रोफेसर, आय एम रिटायर्ड प्रोफेसर, आय एम रिटायर्ड कर्नल. अशा प्रकारे निवृत्तीचा पण अभिमान जडतो आपल्याला. निवृत्तीचा आपण संघ सुटत नाही. म्हणजे जो मी होतो तो आता मी सोडून द्यायला पाहिजे खरं म्हणजे. पण नाही, मी तो आहे. मी निवृत्त डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी रिटायर आहे, मी कर्नल आहे, जो कोणी असेल तो. पण आता रिटायर्ड आहे म्हणून तो शब्द माझा जोडला आणि तो सुद्धा संघ माझा तसाच चालू राहतो. परिस्थितीचा संघ. परिस्थितीनुरूप कधी कधी आपण आपल्या माहेरी जातो आणि माहेरी गेल्यानंतर मग काय होतं? बाहेरच्या लोकांशी अगदी कसं, जाऊ दे, सासर माहेर काढत नाही, सगळ्यांच्या अनुभवाचा विषय आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल जास्त बोलण्याची सुद्धा आवश्यकता नाही. अशा परिस्थितीचा संघ आपण आपल्याला जडतो. त्या संघाचा सुद्धा आपल्याला त्याग करायचा आहे. आणि घटनांचा संघ. घटना म्हणजे काही होऊन गेलेल्या गोष्टी. 20 वर्षांपूर्वी एखादी गोष्ट घडते, त्या 20 वर्षांपूर्वी कोणीतरी कोणाला तरी काहीतरी बोललेलं असतं आणि ते आपल्या चित्तात नेहमी खूपच असतं. कोणाचा तरी झालेला, कधीतरी केलेला अपमान, असा तो अपमान आपल्याला खूपच असतो. त्याच्या संघामध्ये आपलं आयुष्य चालू असतं. त्या संघामध्ये आपण जीवन जगत असतो. लक्षात घ्या. तो अपमान, बदल्याची भावना, द्वेषाची भावना, तिरस्काराची भावना, हे सगळे संघच आहेत हे लक्षात घ्या बरं आपल्या मनामध्ये. आपल्याला कळत सुद्धा नाही आपल्याला त्याचा संघ जडलेला आहे. या भावना, या चित्तवृत्ती, आपल्या या अंतःकरणामध्ये येणाऱ्या या सगळ्या वृत्ती, त्या सगळा खेळ यांच्याशी चाललेला आहे. याच्यापासूनच मुक्त व्हायचं आहे आपल्याला. तर आपण हे आहोत हे कळेल. याच्यापासून मुक्त झालं म्हणजे देहभावापासनं, मनोवृत्तीपासनं
चित्तवृत्तीपासनं, अहमवृत्तीपासनं, अंतःकरणातल्या वृत्तींपासनं जेव्हा आपण वेगळं होतो त्यावेळेला मग आपण हे आहोत हे कळेल. आत्मवृत्ती, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, समर्थ सांगतात ते अशा प्रकारे. म्हणून सगळ्या प्रकारचा संग सोडून द्यायचा. खूप लोक असतात आठवणींचा संग जोपासतात. कधी कधी जेव्हा नातलग मंडळी, कुटुंबातले मंडळी एकत्र येतात त्यावेळेला एक ठरलेला कार्यक्रम असतो सगळ्यांचा. छानपैकी जुने अल्बम काढायचे, ते समोर मांडायचे आणि सगळ्या जुन्या गोष्टींचा, तू तेव्हा कसा दिसायचास, तेव्हा तू किती लहान होतास, तू लहानपणी काय करायचास, अशा प्रकारे सगळं त्याचं वर्णन करत बसायचं आणि ते जुने फोटो, जुने अल्बम, जुने व्हिडिओज बघत बसायचे. म्हणजे आठवणींचा संघ असतो आपल्याला. किती वेळ त्याच्यामध्ये निघून जातो हे सांगता येत नाही. आणि मग ते सगळे हेवे दावे, जुन्या आठवणी, जुनी सुखदुःख पुन्हा पुन्हा उगाळल्या जातात. काय शब्द वापरला? उगाळल्या जातात. आणि मग त्या उगाळण्यामुळे त्या चित्तावरचे, याच्यावरचे संस्कार पुन्हा पुन्हा दृढ होत जातात. ते निघत नाहीत, दृढ करत जातो आपण ते चित्तावरचे संस्कार. म्हणून सगळ्या प्रकारचा संग सोडून द्यायचा. परिसंग सोडून सुखी असावे, समर्थांचे चरण आहेत मनाच्या श्लोकामध्ये, फार सुंदर. मना सर्व ही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा, समर्थ सांगतात. म्हणून सगळ्या प्रकारचा संग आपण सोडून द्यावा. असा सगळ्या प्रकारचा संग जेवढा सुटतो तेव्हा मग निस्संग जेव्हा होतो त्यावेळेला समाधान ते पावावे निस्संगपणे, समर्थ रामदास स्वामी सांगतात. आत्मारामामध्ये फार सुंदर उभी आहे. संगती तुका नाशिवंत, अनात्मा आहे, नाशिवान आहे. संगती तुका नाशिवंत, सांडवणी राहावे निवांत, एकपणाचाही अंत झालिया समाधान. त्या एकपणाचा, मी एक आहे याचा सुद्धा, ह्या भावनेचा सुद्धा त्याग व्हावा. सगळ्या भावनेतनं जेव्हा मी निस्संग होतो, मी आत्मा आहे हा जो विचार आहे, तो विचार जेव्हा सुटतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा सहज अवस्था येते त्यावेळेला खऱ्या अर्थाने मी निस्संग झालेलो असतो. आणि तेव्हा समाधान, जे आपण मगाशी निरपेक्ष समाधान म्हटलं, जे नित्य आहे, जे स्वतंत्र आहे, असं समाधान आपल्याला प्राप्त होऊ शकतं. असं समाधान गुरुकृपेने आपल्या सर्वांना प्राप्त व्हावं अशी आपण श्री समर्थांकडे प्रार्थना करूया आणि आज चिंतन इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. काही जय श्रीराम. अप्रतिम बोललात. अगदी इथल्या भगिनींना जिंकलत आपण असं. आज तर आपल्याला खूप छान प्रतिसाद सगळ्या भगिनी देतीलच, पण पुन्हा पुन्हा यावं लागेल ही विनंती करते हा दादा. दीपाली ताईंना विनंती की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. आज श्री रामदास नवमी. आजच्या या पवित्र दिवशी ग्रंथराज दासबोधातील मोती या सदराची सांगता होत आहे. सुरुवात आपण केली होती अनुराधाताई भडसावळे यांच्या निरूपणाने आणि सांगता करत आहोत आचार्य श्री प्रमोद वाळवेकर दादांसोबत. दादा, अतिशय सुंदर निरूपण. तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द ना डोळ्यासमोर व्हिज्युअल्स क्रिएट करत होता आणि तुमचा संवाद खरोखरच मनाला खूप खूप भावणारा होता. मीपणा जाणून घेऊन त्याचा त्याग करावा. आपण फक्त निमित्त मात्र असतो आणि करता करविता तो देव आहे, ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी तुम्ही अतिशय छोटी छोटी सुंदर आणि समर्पक उदाहरणं निवडलीत. खूप छान उदाहरणं देऊन तुम्ही हे खूप खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितलं. मी देहातला आणि मी आत्म्यातला, यातला खरा मी कोणता आणि यातून निर्माण होणारा सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स यातला फरकही खूप खूप छान समजावून सांगितलात. वरवर वाटणारे, सोपे वाटणारे मनाचे श्लोक खरं तर किती मार्मिक आहेत. आणि माझं आहे ते मी नाही, ही संकल्पना जी आपल्याला शेवटी घेऊन जाते ती चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम इथपर्यंत. आत्म्याचं अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब म्हणजेच चिदाभास, तोच आपला जीव. दादा, तुम्ही जो काही संवाद आमच्याशी साधलात त्यातून सखोल ज्ञानाची अनुभूती असणं म्हणजे नेमकं काय हे कळलं असं आज मला वाटलं.
आत्मा निर्विकार आहे, पण अंतःकरण मात्र विकारी आहे. यासाठी तुम्ही जे जे काही सांगितलं ना दादा, आज जे काही तुम्ही ज्ञान दिले ते आमच्या अंतःकरणात आणि आत्म्यातही खरंच खूप खूप ऍब्झॉर्ब झालंय असं वाटतंय. खूप सुंदर निरूपण दादा. असं वाटत होतं तुम्हाला ऐकतच राहावं, हे संपूच नये. तुम्ही पुन्हा पुन्हा यावं आणि अजूनही आम्हाला ज्ञानाने वृद्धिंगत करावं, समृद्ध करावं ही विनंती. धन्यवाद दादा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. कोणाला काही प्रश्न आहेत का? कोणाचे हात वरती दिसत आहेत? राधिका ताई बोला. म्हणून मला एक विचारायचं होतं की प्राणायाम केल्यामुळे हे कमी होतं का? विचार करतो, मग तसं प्राणायाम केल्यामुळे आपण शांत होतो का? होतो. प्राणायामाने शांत होतो. मनावर थोडा शांतीचा परिणाम होतो. पण तो काय तात्पुरता असतो. जेवढा वेळ प्राणायाम कराल तेवढा वेळच होईल. उठून आपल्या कामाला लागल्यानंतर मग पुन्हा सगळे विकार आपले जर का मनाचे तसेच जागृत झाले, तर तसं न होण्याकरता म्हणून विचारांचा प्राणायाम करायचा. विचारांनी समजून घ्यायचं. ते जास्त दृढ असतं, ते जास्त ठसतं मनामध्ये, ते बसवायचं असतं. धन्यवाद. नमस्कार दादा. अतिशय सुंदर निरूपण झालं तुमचं. आणि असंग कसं व्हायचं ह्याचे जे तुम्ही स्टेप्स सांगितल्यात अंतःकरण आणि प्रकाश यांच्या माध्यमातून एक उदाहरण देऊन, तर त्याच्यामुळे आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने समजलं स्टेप्स. आणि वस्तूंपासून आतमध्ये आपल्या म्हणजे बुद्धी, शरीर ह्या अशा इथपर्यंत येऊन तुम्ही स्टेप बाय स्टेप म्हणजे पहिल्यांदा बहिर्मुख दृष्टी, म्हणजे त्याच्यातून कसं बाहेर यायचं आणि मग आपल्या आतल्याच म्हणजे माझा कान, माझा हात, माझं शरीर, माझं मन, माझं अंतःकरण असं आत आत नेत तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने आम्हाला असंग होण्याच्या सगळ्या स्टेप समजावून सांगितल्या. त्यामुळे आता कुठलीही शंका मनात राहिली नाही. अतिशय सुंदर निरूपण झालं दादा तुमचं. तुम्ही परत परत या आणि दासबोधातील आणखी मोती आमच्या समोर वेचा अशी तुम्हाला प्रार्थना करते. ज्योत्स्नाताई बोला. डॉक्टर ज्योत्स्नाताई या लेखिका आहेत, डॉक्टर आहेत पेशाने, आणि संत कबीर आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांच्यावर अप्रतिम सुंदर त्यांची 3-4 पुस्तकं प्रसिद्ध झालेत. बोला डॉक्टर ताई. नमस्ते दादा. हे सगळे ह्यांनी सांगितलं तिथे पुन्हा मी आला सोडायचा आहे ना तो. त्याला फक्त मला एवढंच सांगायचं आहे की आतापर्यंत मला इतक्या सोप्या शब्दात अध्यात्म कोणीही सांगितलेलं नव्हतं. आणि ते जे तुम्ही आता सांगितलं ते मला दासबोध वाजून सुद्धा पटलं नव्हतं, ते आज पटलं. खरोखर तर इतक्या सोप्या शब्दात कोणीही सांगितलेलं नव्हतं. खूप कठीण अवघड शब्द वापरून वापरून जास्तच नर्वस व्हायला होतं. हो खरं. शब्द सोपे पाहिजे तर ते आपले वाटतात. आणि हो, आणि यू ब्रिंग सायन्स साइड ऑफ एज्युकेशन. सो तुम्हाला ते प्रॅक्टिकली दाखवता आलं की गोळ्यामध्ये कसं काय ते प्रकाश एंटर करतो. दिस वॉज अ व्हेरी सिम्पल बट व्हेरी गुड एक्झाम्पल. मला खूप आवडलं ते. थँक्यू. थँक्यू. आमच्या श्रीगुरूंची कृपा आहे ती. त्यांनी सांगितलेला हा दृष्टांत समर्पक दृष्टांत आहे. हा टॉर्चचा प्रयोग जो आहे तो. आणि नाही समजणारच नाही अदरवाईज ना. इतक्या सोप्या शब्दात तुम्ही जे प्रॅक्टिकल करून दाखवलं ना, असं कधी समजलंच नसतं. निदान मला तरी नसतं समजलं. मला खूप छान समजलं. थँक्यू. छान छान वाटलं. हो, आणि तुम्हाला पण भेटून मला छान वाटलं. तुमची काही पुस्तकं मी वाचलेली आहेत. तुमचं आज प्रत्यक्ष दर्शन झालं आहे पण माझं भाग्य आहे. धन्यवाद. माय गुडनेस. खळदकर ना आपलं आडनाव? ज्योत्स्नाताई खळदकर ना? हो. कबीरांचं आणि रामदासांचं जे आपण केलेलं आहे विचार, ते पुस्तक वाचलेलं आहे आमच्याकडे. हो. अरे वा, छान. थँक्यू. दादा, कठीण विषय खूप सोप्या शब्दात सांगणं आणि तो तुम्ही खूप सुंदर मांडला. बॅटरी आणि पारदर्शक काच जे सगळ्यांनीच सांगितलं, त्यामुळे मला असं वाटतं हे सगळ्यांनाच खूप छान पद्धतीने कळलंय. आणि आता तुम्ही जसं म्हणालात की आपलं जे रूट कॉज अनालिसिस करणं फार गरजेचं आहे हे जाणवायला लागलेलं आहे. म्हणजे ते पालिताई म्हणाल्या तसं आजपर्यंत पोहोचलंय असं मला वाटतं. परत मी नाही जाणवलंय काहीतरी आपल्याला याची खूप चिंतनाची गरज आहे. खूप खूप
तुमचे खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं. आणि तुम्ही मला माझे विषय आहे नामस्मरण परत जर या विषयात जर तुम्ही परत एकदा चिंतन घेतलं कधी तुम्ही या, तुम्हाला जसा वेळ मिळेल अशी विनंती करते. आणि खूप छान, धन्यवाद दादा, खूप खूप छान. नमस्कार दादा, वनिता बोलते. आपण जे अतिशय अप्रतिम आणि मंत्रमुग्ध करणारं आपलं विवेचन होतं. आणि समाधान सुख म्हणजे समाधान नाही, हे अतिशय सुंदर तुम्ही सांगितलं. आणखीन जीव आणि अंतःकरणाचं जे काही तुम्ही सांगितलं ना, मन बुद्धी चित्त अहंकार म्हणजे अंतःकरण, हेही खूप छान समजावून सांगितलं तुम्ही. आणखीन प्राण आणि जीव हे जे तुम्ही सांगितलं ना, तेही अतिशय पटण्यासारखं सुंदर होतं. म्हणजे ह्या कन्सेप्ट खूप छान तुम्ही दुसऱ्या पण अनेक कन्सेप्ट सांगितल्यात ना, तेही अतिशय सुंदर होतं. जे सुजाता बोलली ना, तेही मला बरंचसं पटलं. खूपच दादा सुंदर तुमचं प्रवचन होतं. आणि एवढे सगळे होते ना, त्यांच्यापेक्षा आणखी जरासं वेगळं जे तुम्ही स्पष्टीकरण केलं, आणि स्पेशली टॉर्च आणि लोलक जे सांगितलं ना तुम्ही, जो प्रॅक्टिकली आम्हाला दाखवलात, ते अतिशय सुंदर होतं दादा. आणि खरंच आपण परत परत यावं आणि अनेक विषयावर आम्हाला निरूपण द्यावं, एवढी तुमच्या चरणाशी प्रार्थना आहे दादा, विनंती आहे. खूप खूप धन्यवाद दादा. धन्यवाद. हा, नमस्कार दादा. हा बोला. आणि तुम्ही बोललात अहंकाराचा बाधा नसावा, हे बरोबर आहे. खरोखर हे प्रत्येकाला अहंकारच असतो. मी करते, मी करते, मी सारं करते, हे बरोबर बोललात तुम्ही. खूप बरं वाटलं असे जेत जावा आणि बोलत जावा माझ्याशी. बरं वाटलं. नमस्कार. नमस्कार. शर्मिला ताई. नमस्कार. आवाज येतोय माझा? हो. हा, नमस्कार दादा. गेले 9 दिवस आम्हाला हे सगळं श्रवणाची संधी मिळाली, याच्यासाठी आधी तर ऋताताई आणि अनघाताईंचे मनपूर्वक आभार. आभार शब्द फार छोटा आहे खरं तर, पण खूप छान वाटलं. आणि असं आज वाटलं की आपण जे अध्यात्म श्रवण करतो, जे ज्ञान मिळवतो, जे वाचन करतो, त्याची फलश्रुती काय असायला पाहिजे हे आज सांगितलं तुम्ही बरोबर समारोपाच्या दिवशी. की हे सगळं ऐकल्यानंतर आपला मीपणा गेला पाहिजे, अहंकार गेला पाहिजे आणि निस्संगता आपल्यामध्ये आली पाहिजे. तर ही आज खऱ्या अर्थाने आम्हाला फलश्रुती मिळालेली आहे की याच्यातनं हेच आपल्याला साध्य करायचं आहे की शेवटी आपल्याला निस्संग होऊन हा आपला देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. तर याचा जो प्रवास तो अशा पद्धतीने व्हायला पाहिजे. आपण सांगितलं, खूप आवडलं. खूप खूप धन्यवाद. दादा, डॉक्टर शर्मिला देशमुख या अमरावतीत असतात आणि खूप दोघंही प्राचार्य अरविंद देशमुख आणि डॉक्टर शर्मिला देशमुख गुलाबराव महाराजांवर अप्रतिम सुंदर आमच्याशी संवाद साधलाय. आपण त्यांना ओळखत असाल कारण आपणही अमरावतीचे आहात. हो, मी पण अमरावतीचा आहे, पण असा प्रत्यक्ष ओळखत नाही त्यांना, पण गुलाबराव महाराजांना ओळखतो निश्चित. आणि त्यांच्यावर त्यांचा अभ्यास असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे. नमस्कार त्यांना. गुलाबराव महाराजांचं कार्य फारच प्रचंड आणि मोठं आणि फार सुंदर आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलावं असा प्रश्न. एनिवे, तो विषयच वेगळा आहे, आता जाऊ दे. इथे एक प्रश्न आलेला आहे याच्यावर चॅटवर. आसावरीताई काकडे, जे माझं आहे ते मी नाही हे समजायला छान. माझी बुद्धी म्हणजे मी नाही, बरोबर. माझा आत्मा म्हणजे मी हे कसं, असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. त्याचं 1-2 मिनिटात उत्तर देतो आणि मग आपण लागेल तर थांबूया. की माझा आत्मा असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला ते फक्त बोलण्याच्या दृष्टिकोनातून होतं. स्वरूपाने मीच आत्मा आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर माझा आत्मा, माझा जीव असं शब्दप्रयोग आपल्याला मराठी भाषेमध्ये किंवा आपल्या बोली भाषेमध्ये वापरावे लागतात, येतात. एक जो मी आहे तो याच्याशी जोडलेला आहे म्हणजे देहाशी, आणि एक जो मी आहे तो याच्याशी जोडलेला आहे म्हणजे आत्म्याशी. म्हणून माझा देह आणि माझा आत्मा असे 2 शब्दप्रयोग येतात. पण आपण जेव्हा म्हणतो की माझा आत्मा, तेव्हा तो माझा नसून मीच आत्मा आहे. स्वस्वरूपाची ओळख असं ज्याला म्हणतात. पाहावे आपणाशी आपण, म्हणजे माझंच मला बघायचं आहे, मीच जाणून घ्यायचं आहे, हे जेव्हा होतं त्यावेळेला तो माझा राहत नाही, तो आत्मा म्हणजे मी होतो. उदाहरण देतो
आपण जे प्रतिबिंबाचं उदाहरण बघितलं मगाशी, समजा तुम्ही आरशाच्या समोर जाऊन उभे राहिलात, आरशामध्ये तुम्ही बघत आहात, मग हे माझं प्रतिबिंब आहे असं म्हणतात. मग ठीक आहे, हा माझा आरसा, हे माझं प्रतिबिंब, म्हणजे हे माझं अंतःकरण आणि ही माझी बुद्धी, आणि त्या बुद्धीमध्ये पडलेलं हे माझं प्रतिबिंब आहे, एवढं ठीक आहे. पण मग माझा मी म्हणजे माझा आत्मा म्हणजे माझा कसा काय, किंवा माझा आत्मा म्हणजे मी कसा काय, असं जर का तुम्ही प्रश्न विचारलात, तर मग स्वतःला तुम्ही क्वेश्चन मार्क केल्यासारखं होतं, तुमच्या एक्झिस्टन्सला, तुमच्या अस्तित्वालाच. अहम अस्मी सदा भामी कदाचिन्नाह मत्प्रिय, अशा प्रकारचं एक वचन अद्वैत मकरंद या ग्रंथामध्ये येतं. तर अहम अस्मी, जो अहम अस्मी म्हणून जो मूळ आहे, मी, खरा मी, तो असतोच असतो. तो आत्म्यापासून काही वेगळा नाही, तोच आत्मा आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणून माझा आत्मा असा शब्दप्रयोग फक्त बोली भाषेमध्ये येतो. मला आत्मज्ञान झालं असं बोली भाषेमध्ये म्हणावं लागतं. मला माझं ज्ञान झालं असं सांगता येत नाही, म्हणून आत्म्याचं ज्ञान झालं. खरं म्हणजे आत्म्याचं ज्ञान होत नाही. आत्मा नित्य प्राप्त आहे, आत्मा ज्ञान स्वरूपच आहे. आता मला वाटतं बहुतेक क्लिअर झालं असेल. धन्यवाद दादा, हृदयापासून धन्यवाद. आता इथेच आपली रजा घेतो आहोत, मागतो आहोत. हा कार्यक्रम संपतोय. पुन्हा उद्या याच वेळेला आपण भेटणार आहोत, ठीक 8:30 वाजता. जय श्रीराम. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.